तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट दिल्लीमधून आलेले आदेश स्थानिक नेत्यांनी पायदळीत उडवले तशी नवी माहिती हाती आली आहे। चंद्रपुरात तर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातल्या संघर्षाने कळस गाठलाय। वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाला गटनेते पदावरून हटवण्यासाठी धानोरकर गट पुढे सरसावलाय। काँग्रेसमधल्या या घडामोडींवर हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। राज्यात विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असताना सत्ताधारी आघाडीनं जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। मात्र विरोधी पक्ष आणि त्यातही काँग्रेसमध्ये अतिशय सुस्त आणि निराश वातावरण बघायला मिळतंय। चंद्रपूर जिल्ह्यात तर खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातल्या वर्चस्व वादानं डोकं वर काढलंय। चंद्रपुरात काँग्रेसचे 27 नगरसेवक असले तरी सुरुवातीला 17 जण वडेट्टीवारांच्या गटात आणि 10 जण धानोरकर गटात होते। या पक्षांतर्गत बहुमतामुळे वडेट्टीवार गटाचे राजेश अडूर यांची गटनेतेपदी नियुक्ती झाली। मात्र गेल्या काही दिवसात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे चंद्रपूर काँग्रेसमधलं समीकरणच बदललंय। वडेट्टीवार गटातील 17 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवकांनी त्यांचा गट बदलवला आणि ते धानोरकर गटात सहभागी झाले। त्यामुळे धानोरकर गटाचा एकूण संख्याबळ 16 झालंय। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धानोरकर यांनी त्यांच्या समर्थक असलेल्या नगरसेवकांची एक बैठक बोलावली। त्या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या 16 नगरसेवकांनी व्हिपचा उल्लंघन केल्याचा ठपका विद्यमान गटनेते राजेश अडूर यांनी ठेवला आणि त्या 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करण्याची मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली। त्याच्या प्रत्युत्तरात धानोरकर गटाने सुद्धा गटनेता पदावरून राजेश अडूर यांना दूर करून त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांना गटनेता घोषित करण्यात यावं अशी मागणी केली आहे। जे आमचे विद्यमान गटनेते म्हणून राजेश अडूर या ठिकाणी होते, त्यांनी कुठल्याही नगरसेवकांना म्हणजे जे 27 नगरसेवक या ठिकाणी होते त्यांना विश्वासात घेतलं नाही, म्हणून आजची ही प्रक्रिया नगरसेवकांनी स्वतःहून या ठिकाणी केलेली आहे। आणि ते विश्वासात घेऊन जर आधीच काम केलं असतं तर ही वेळ कदाचित आली नसती। आणि त्यांनी जो व्हीप या ठिकाणी जाहीर केला, हा व्हीप हा अल्पमताचा व्हीप होता। व्हीप हा फक्त सभागृहातल्या कामकाजासाठी व्हीप लागू होतो, पक्षांतर्गत कारवाईसाठी व्हीप लागू होत नाही। आणि त्याच्यामुळे बहुमताने दिलेला नोटीस या ठिकाणी आयुक्त मॅडमला दिला आणि सगळ्या 27 मेंबरला त्या ठिकाणी दिला। त्याच्यामुळे मेंबर अपात्र करायचे किंवा त्यांना व्हीप लागू व्हायचा प्रश्न या ठिकाणी येत नाही। राजेश अडूर याविरोधात कोर्टात जाणार असतील तर आपली सुद्धा कायदेशीर लढाईची तयारी असल्याचं धानोरकरांनी निक्षून सांगितलंय। मी काँग्रेसची खासदार असल्यानंतर सत्ता ही त्या ठिकाणी महायुतीची आहे आणि ते लोक माझ्या बाजूनं कसं राहील हा देखील विचार त्या ठिकाणी केला पाहिजे। आणि गटनेता म्हणून तुला असा पद्धतीचं वक्तव्य करणं शोभते का याचा देखील विचार या ठिकाणी केला पाहिजे। मी काँग्रेसची खासदार म्हणून आहे आणि काँग्रेसच्या नगरसेवकासाठीच या ठिकाणी भांडणार आहे। आणि त्याच्यामुळे त्यांनी कोर्टात जरी गेले तरी आम्ही पण कॅव्हिट या ठिकाणी दाखल केला आहे आणि ज्याचं योग्य असेल त्याच्या बाजूने निर्णय हा कोर्ट देईल। एकीकडे वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना इशारे देतानाच वाद मिटवण्याचं आवाहन धानोरकरांनी केलंय। नक्कीच 10 वर्ष भाजपची सत्ता ही चंद्रपुरात होती आणि भाजपच्या विरोधात म्हणून सगळ्या लोकांनी काँग्रेसला निवडून दिलं आणि एवढ्या मेजॉरिटीनं सगळे नगरसेवक निवडून आले। पण कुठंतरी आमच्या अंतर्गत वादामुळे आम्ही त्या ठिकाणी महापौर बसवू शकलो नाही, हे पक्षाचं आणि आमचं दुर्भाग्य होतं। पण आता कुठंतरी या वादाला स्टॉप होऊन पक्षाचं काम हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्हावं। विजय वडेट्टीवार यांच्यासोबतचा वाद संपावा असं तुम्ही म्हणताय, तुम्ही पुढाकार घ्याल यासाठी? आजचा विषय हा विजय वडेट्टीवार किंवा धानोरकरचा अजिबात नाही, विषय हा गटनेत्याचा आहे। आधी गटनेत्याचा विषय मार्गी लावू, मग धानोरकरनं वडेट्टीवारचं का करायचं ते पाहू। चंद्रपूर काँग्रेसमधले वाद असे चव्हाट्यावरती आलेले असताना संपूर्ण राज्यातच पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा निरुत्साह दिसतोय। विधान परिषद निवडणुकीबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेल्या आदेशांना स्थानिक नेत्यांनी केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीत बड्या नेत्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना उतरवावं असा आदेश दिल्लीहून आला होता। ही निवडणूक पैशाची असल्यामुळे महायुतीसमोर मोठं आव्हान उभं करता येईल अशी रणनीती आखण्यात आली होती। सांगली साताऱ्यात विश्वजित कदम यांनी आपल्या कुटुंबातल्या कुणाला तरी उमेदवारी द्यावी। लातूर सोलापुरात प्रणिती शिंदे आणि अमित देशमुख यांनी परिवारातील व्यक्ती किंवा जवळचा कार्यकर्ता उभा करावा। अमरावती स्वतः यशोमती ठाकूर यांनी मैदानात उतरावं। नागपूरमध्ये नितीन राऊत यांनी कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळच्या कार्यकर्त्याला तिकीट द्यावं। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी आपला नातलग किंवा कार्यकर्ता उभा करावा असे आदेश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यातल्या नेत्यांनी या आदेशाकडे साफ दुर्लक्ष करून अतिशय नवखे आणि अनोळखी उमेदवार उभे केले।
या उमेदवारांनी ऐनवेळेला माघार घेतल्यामुळे किंवा त्यांचा प्रचारात जोर नसल्यामुळे पक्षाला तोंडावर आपटावं लागतंय. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेत मवियाकडे बहुमत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र तरीही दिवस रात्र लोकशाही धोक्यात आल्याची ओरड करणाऱ्या पक्षानं कोणतीही निवडणूक गांभीर्यानंच घ्यायला हवी. चंद्रपुरातली अंतर्गत गटबाजी असो की राज्यभरातल्या नेत्यांचा निरुत्साह, यामुळे ग्रँड ओल्ड पार्टीची राज्यात पुरती वाताहत झाल्याचं चित्र लोकशाहीसाठी फारसं आश्वासक नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.